ख्रिस्तामधील प्रियांनो, सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आत्म्या हृदयी तू ये, पवित्रता तुझी तू दे. आत्म्या हृदयी तू ये, पवित्रता तुझी तू दे. क्षमा तू कर मला, लागू दे तुझा लळा. हो हो हो, क्षमा तू कर मला, लागू दे तुझा लळा. अनुग्रह मजला पाहिजे, सामर्थ्य मजला पाहिजे. अनुग्रह मजला पाहिजे, सामर्थ्य मजला पाहिजे. चेतनेचा दीप हो, तू श्वास वायू रूप हो. तू चेतनेचा दीप हो, तू श्वास वायू रूप हो. क्षमा तू कर मला, लागू दे तुझा लळा. हो हो हो, क्षमा तू कर मला, लागू दे तुझा लळा. आत्म्या हृदयी तू ये, पवित्रता तुझी तू दे. आत्म्या हृदयी तू ये, पवित्रता तुझी तू दे. आत्म्या हृदयी तू ये. आजच्या मननाकरिता देवाचे वचन, तीताला पत्र अध्याय 2 7 व 8 ही वचने. तीताला पत्र अध्याय 2 7 व 8 ही वचने. सर्व गोष्टीविषयी चांगल्या कामाचा कित्ता असे आपणाला दाखव. शुद्धता, गांभीर्य व ज्याला दोष लावता येत नाही असे सद्भाषण यांनी तुझे शिक्षण युक्त असू दे. यासाठी की विरोध करणाऱ्याला आपल्याविषयी काही वाईट बोलण्यास जागा नसल्यामुळे लाज वाटावी. प्रभू परमेश्वर या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या गौरवी आणि मधुर नावामध्ये सर्व श्रोतांना सलाम. आज प्रभूचे वचन आपण बघितले आहे, पौलाचे तीताला पत्र याचं 2 अध्याय वचन 7 आणि 8. आणि या वचनांमध्ये आज आपल्याला एक गोष्ट पाहायला मिळतो की आम्ही जे जीवन जगतो आहे, ख्रिस्ती जीवन जगतो आणि आम्ही जे इतरांना ज्ञान सांगतो आहे, प्रभूच्या वचनातून आम्ही शिकवितो, सांगतो आहे, तर ते प्रभू म्हणतो की त्यामध्ये शुद्धता आणि गांभीर्य असावे असं प्रभू आम्हाला सांगतो आहे. 7वं वचन ज्यावेळेस आपण पाहतो, सर्व गोष्टींविषयी चांगल्या कामाचा कित्ता असे आपल्याला दाखवू. आम्हाला प्रभू सांगतो की सर्व गोष्टींविषयी चांगल्या कामाचा कित्ता असे आपल्याला इतरांसमोर दाखवायचं आहे. आम्हाला स्वतःला हा इतरांसमोर कित्ता बनवून दाखवायचा आहे. त्यामध्ये शुद्धता, गांभीर्य व ज्याला दोष लावता येत नाही असे सद्भाषण यांनी तुझे शिक्षण युक्त असू दे. प्रभू म्हणतो की आम्ही आमच्या जीवनामध्ये शुद्धता, गांभीर्य आणि आम्ही पाहतो की कोणाला दोष लावता येत नाही असे सद्भाषण आम्ही इतरांसमोर केले पाहिजे. शिक्षण युक्त असले पाहिजे असं प्रभूची इच्छा आहे आमच्या जीवनाप्रती. कारण प्रभूचं वचन सांगतो आहे की तुझ्या तारुण्याला कोणी तुच्छ मानू नये. पौलाचे तिमोथेला पहिले पत्र याचं 4 अध्याय वचन 12 मध्ये आम्ही पाहतो की कोणी तुझ्या तारुण्याला तुच्छ मानू नये, तर भाषण, वर्तन, प्रीती, विश्वास व शुद्धता याविषयी विश्वास ठेवणाऱ्यांचा कित्ता हो. प्रभू आम्हाला कित्ता होण्यास सांगतो आहे.
आम्ही चांगले काम, चांगले कार्य आम्ही केले पाहिजे. सर्व गोष्टींविषयी चांगल्या कामाचा कित्ता आम्हाला व्हायचा आहे. चांगल्या कामाचा कित्ता व्हायचा आहे. जसं प्रभू आम्हाला सांगतो रोमकरासपत्र्याचा 12वा अध्याय वचन 20 मध्ये आम्ही पाहतो, तुझा शत्रू भुकेला असल्यास त्याला खावयास दे, तानेला असल्यास त्याला प्यावयास दे, कारण असे केल्याने तू त्याच्या मस्तकावर निखाऱ्याची रास लावशील. आम्हाला प्रभू सांगतो की त्याच्या मस्तकावर निखाऱ्याची तू रास करशील, जर तू त्याला चांगले काम त्याच्या जीवनामध्ये जर करशील. आम्हाला इतरांना त्यांच्या नजरेत आम्ही चांगले कार्य करून आम्ही स्वतःला त्यांच्यासमोर कित्ता बनवून दाखवायचं आहे. एक नमुना बनून आम्हाला स्वतःला दाखवायचं आहे. प्रभूची ही इच्छा आहे. कारण यासाठी की प्रभू आम्ही पाहतो पुढे तीताला पत्रामध्ये की 8व्या वचनामध्ये, ह्यासाठी की विरोध करणाऱ्याला आपल्याविषयी काही वाईट बोलण्यास जागा नसल्यामुळे लाज वाटावी, त्याला लाज वाटावी. प्रभूचं वचन सांगतो, आमचे जे विरोधी आहेत, आमचे जे अडोस पडोसचे लोक जे आहेत, एक छोट्याशा गोष्टीची ते वाट पाहत असतात की हा कुठं चुकेल आणि मी त्याला पकडीन. आणि प्रभू या वचनामध्ये सांगतो की विरोध करणाऱ्याला आपल्याविषयी काही वाईट बोलण्यास जागा नसल्यामुळे त्याला लाज वाटावी. आम्ही जर चांगले जर वर्तणूक केलं, आमच्यामध्ये आम्ही शुद्धता जर असली, गांभीर्य जर असले आणि आम्ही इतरांसमोर जर आमचे शब्द अगर अगदी सुव्यवस्थित जर आहेत, तर कोणालाच आमच्याबद्दल बोलण्याची संधी त्यांना मिळणार नाही. आणि जर संधी मिळणार नाही तर आम्हाला कधीच लज्जित व्हायची गरज पडणार नाही. उलटे ते विरोधी ते स्वतः लज्जित होतील, असं प्रभूचं वचन सांगते. या आपण प्रार्थना करूया. अनुग्रहकारी पिता, आम्ही धन्यवाद देतो या वेळेसाठी. प्रिय प्रभू, प्रार्थना करीतो देवाप्पा, या वचनांमध्ये तू आम्हाला सांगतो आहेस की आमच्या जीवनामध्ये शुद्धता आणि गांभीर्य असावे, जेणेकरून आम्ही इतरांच्या समोर एक कित्ता व्हावे, एक नमुना बनावे. ही प्रभू तुझी इच्छा आहे. त्यानुसार जीवन जगण्यास प्रभू तू आम्हाला सहाय्य कर. धन्यवाद देतो आणि प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो, स्वीकार कर. आमेन. तू श्वास वायू रूप हो, तू चेतनेचा दीप हो, तू श्वास वायू रूप हो, क्षमा तू कर मला, लागू दे तुझा लळा. हो हो हो, क्षमा तू कर मला, लागू दे तुझा लळा. आत्म्या हृदयी तू ये, पवित्रता तुझी तू दे. आत्म्या हृदयी तू ये, पवित्रता तुझी तू दे. आत्म्या हृदयी तू ये, पवित्रता तुझी तू दे. मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हास सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.